वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर तर सिंधुदुर्गमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस। समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा। 4.21 मीटरच्या लाटा उसळणार। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मुंबई पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांकडून आवाहन। कराड चिपळूण पुलावरील बांधकामाच्या दरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला। महामार्गावरील वाहतूक बंद। परिसरामध्ये झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना तर एका एसटी बसचा देखील अपघात। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी धोकादायक। घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला। महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम। नवी मुंबईतील जुईनगर बेलापूर वाशी परिसरामध्ये जोरदार पाऊस। वाशी सेक्टर 17 प्लाझाची भिंत खचून अनेक वाहनांचं मोठं नुकसान तर तुर्भे इंदिरानगरचा रस्ता जलमय। आज कोकण गोवा घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट तर 3 ते 5 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। 25 तासानंतर इंद्रायणी नदीवरील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं। दिवसभरात नदी पात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमेळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये 4 मृत्यू तर 51 जण जखमी। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं। स्थानिकांनी सुद्धा तशी पाठी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरले नाहीत। 8 कोटीऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही। राऊतांचा आरोप तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। राज ठाकरे यांचं ट्विट। शाखा अध्यक्ष विभाग अध्यक्ष काम करत नाहीत तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जून पर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। 5 वर्षात 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। विधानसभेप्रमाणे महानगरपालिकेतही परिवर्तन करायचे। पूर्ण शक्तीनिशी निवडणुकीमध्ये उतरा। वसई विरार दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले। वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। सुधाकर बडगुजार यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। मात्र सुधाकर बडगुजार यांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरे यांचा विरोध कायम। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र। विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान पुन्हा हाँगकाँगकडे रवाना। तांत्रिक बिघाडामुळे विमान पुन्हा हाँगकाँगला वळवलं। एअर इंडियाचं स्पष्टीकरण। लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातून धूर। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। सर्व प्रवासी सुखरूप। विजय रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द। राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले। पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर। द्विपक्षीय संबंधांसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने भेट महत्त्वाची। जनगणनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध। आजपासून प्रक्रिया सुरू। जातीनिहाय जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार। 35 लाखाहून अधिक कर्मचारी काम करणार। ॲपचा वापर होणार।